शब्दांच्या वाटेवर नवे क्षितिज गाठूया. शब्दांच्या वाटेवर नवे क्षितिज गाठूया. सह्याद्रीच्या संगतीने, सह्याद्रीच्या संगतीने साहित्य दीप उजाळूया. नमस्कार. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपण सुरू केलेली एक विशेष मालिका शब्दांच्या वाटेवर, आणि या शब्दांच्या वाटेवरच्या या विशेष कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, शब्दांनी, कवितांनी आणि विचारशील विचारांनी आपली मराठी भाषा खूप समृद्ध झालेली आहे. अनेक मोठ्या मोठ्या दिग्गज कवींनी आपल्या मराठी भाषेच्या साहित्यात खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे. कारण कविता ही केवळ शब्दांची रचना नाही आहे, तर ती मनातील भावना, समाजातील वास्तव आणि अनुभवांची एक अभिव्यक्ती आहे. आणि आजच्या आपल्या शब्दांच्या वाटेवर अशीच आपल्याबरोबर सुरेल संगत करण्यासाठी तरल संवेदनशील कवी आपल्याबरोबर आहेत. दासू वैद्य. नमस्कार सर. नमस्कार. शब्दांच्या वाटेवर या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. शब्दांच्या वाटेवरचा वेगवेगळ्या वाटांवर वेगवेगळ्या मान्यवरांना आपण भेटत आहोत. हा प्रवास सुरू आहे. पण कविता असं म्हणतात की सहज येत नाही, तिला जन्म घ्यावा लागतो किंवा काहीतरी अनुभव आपल्या पाठीशी असतो किंवा काहीतरी अनुभव घ्यावा लागतो, तेव्हाच कविता मनामध्ये उमटते, हृदयामध्ये तयार होते. अनेक मोठे मोठे कवी आपल्या साहित्यात होऊन गेले. मराठी भाषेत खूप मोठं योगदान आहे. तुमच्याही अनेक कविता आहेत. एक संवेदनशील कवी म्हणून तुम्हाला ओळखलं जातं. तर ही जडणघडण किंवा हा प्रवास ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. नक्कीच. कविता असं म्हणल्याबरोबर कविता असेल, गीत असेल, हा खरं तर साहित्याचा उगम आहे सगळा. म्हणजे गाण्यापासनं, गीतापासनं साहित्य निर्माण झालं. काही जण तर असं म्हणतात की गाण्यापासनं भाषा पण निर्माण झाली. म्हणजे इतकं ते गीताचं महत्त्व आहे आपल्या सगळ्या साहित्य आणि संस्कृतीमध्ये. तर अशा वाङ्मय प्रकारामध्ये मी लिहितो, म्हणजे मी कविता लिहितो, मी कवी आहे. आणि जडणघडण अशी म्हणल्यानंतर आपलं जे बालपण असतं ना, त्याचा इतका मोठा प्रभाव असतो आपल्यावर. आपण आज जे काय असतो ते सगळं बालपणाचे परिणाम आपल्यावर जे झालेले असतात किंवा प्रभाव झालेले असतात. म्हणजे असं म्हणतात की लहानपणी गांधी जे आहेत, महात्मा गांधी आपले, हे वैष्णव घरात जन्मले आणि त्यांच्याकडे अत्यंत कठोर शिस्त होती आणि त्यांच्यावर खूप प्रतिबंध होते. मग त्याचा परिणाम असा झाला की गांधी मोठेपणी खूप दुराग्रही झाले, हट्टी झाले, अशी त्याच्यावर एक सुंदर मांडणी केलेली आहे. तर हे जे प्रिस्कॉट असतील, हे मानसशास्त्रज्ञ असतील, त्यांनी सांगितलं म्हणजे बालपण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. एखाद्या कलावंताच्या दृष्टीनं तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ती मला व्यक्तिशः माझ्या दृष्टीने असं झालं की माझा जन्म छोट्याशा गावात झाला, कारण माझे वडील तिथे शिक्षक होते आणि त्या गावाचा परिणाम माझ्यावर खूप मोठा आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता तुम्ही मुलाखत घेताय तर मी दूरदर्शनवर असं सांगू शकतो की मी 4थीला असताना रामायण वाचलं, 3रीला असताना महाभारत वाचलं किंवा 2रीला असताना प्रिस्कॉट वाचला. तर तुम्ही सगळे लोक आज ऐकून घेतील कारण माझी मुलाखत आहे. पण मी असं सांगण्याची गरज नाही, असं मी काही वाचलं नाही. त्याचं कारण मी ज्या गावात राहत होतो त्या गावात अशी पुस्तकं वाचण्याची प्रथाच नव्हती. मग काय वाचत होते तर सगळा जिवंत अनुभव वाचत होते. लौकिक अर्थाने जरी वाचन नसलं तरी तिथे जी माणसं मला वाचायला मिळाली, तिथली नदी वाचली मी, तिथला डोंगर वाचला, तिथली आमराई वाचली, तिथली पेरूची बाग वाचली. त्याला पेरूची बाग मी नंतर शिकलो, त्याला आम्ही जामवाडी असं म्हणायचो. जाम पेरूला म्हणतात खेड्यामध्ये, पेरूला जामवाडी म्हणायचो. म्हणजे एखाद्या जामवाडीत घुसणं आणि जाम चोरणं, विकत घेणं नाही, चोरणं, ती गंमत. हा जो अनुभव आहे ना. किंवा आमच्याकडे विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आरत्या सुरू असायच्या, 21 आरत्या म्हणायची. मी कीर्तनं खूप ऐकली.
तेव्हा माझे जे मित्र होते, मी 2री 3री 4थीत असेल, सगळे खेळायचे धप्पाखुट्टी, मारामाऱ्या, सुरपारंब्या, आमचे जे गावाकडचे खेळ होते, शिवना पाणी, कबड्डी असे जे किंवा पोहणं, हे खेळ होते आमचे. आणि मला ते खेळायचे, पण मला कीर्तनकार आले की मला कीर्तन ऐकायला ते म्हणायचे तू म्हातारा झालास कारण तू कीर्तन ऐकतोस, मला चिडवायचे. तर मला वाटायचं कदाचित त्या कथन शैलीचा प्रभाव माझ्यावर झाला असू शकतो नक्की. म्हणजे तेव्हा मला माहिती नव्हतं की मी पुढे चालून कविता लिहिणार आहे, अमुक आहे. पण जेव्हा मी कविता लिहायला लागलो तर हे सगळं संचित माझ्याजवळ होतं. म्हणजे उदाहरणार्थ आमच्या घरी आता साधारणतः आपल्याकडे सकाळी आपण काही स्वतःहून उठत नाही, अलाराम मोबाईलवर लावतो. जुन्या काळात घड्याळ होते अलारामचे, आमच्या घरात तसं काही घड्याळ फिड्याळ नव्हतं, अलाराम वाजत नव्हता. मग आम्ही झोपेतून कसं उठत होतो, अशा घोंगड्या गोदडे टाकलेले असायचे. सगळे बहीण भाऊ भांडणं करून माझी ही जागा तुझी ही जागा, हे सुद्धा आता खूप दुरापास्त झाले, बघायला मिळत नाही. आणि अप्रतिम देवीचं भजन म्हणायचं आणि त्या संबळीच्या आवाजाने आम्ही कूस बदलायचो, वळवळ करायचो अंथरणावर आणि जागे व्हायचो. तर कुठेतरी त्या स्वरांचा माझ्यावर परिणाम झाला असेल. मग आपण म्हणू स्वरांचा आणि कवितेचा काय संबंध आहे? याचं सगळ्यात उत्तम मराठी साहित्यातलं उदाहरण म्हणजे विंदा करंदीकर. विंदा करंदीकरांना उत्तम तबला वाजवता येत होता, म्हणून त्यांनी झपताल नावाची कविता लिहिली. कुट कुट कुटा, मर मर मरा, हे सगळे तबल्याचे बोल तालावर. कलावंताला इतर ज्या ज्या भोवतालातून गोष्टी मिळतात त्या सगळ्याचा त्याला अत्यंत फायदा होतो त्याच्या निर्मितीमध्ये. माळावरून पहिल्यांदा जेव्हा मी माझं गाव बघितलं ना, ज्याला आपण आता टॉप व्ह्यू म्हणतो, तेव्हा मला माहीत नव्हतं याला टॉप व्ह्यू म्हणतात. तर मला एवढं अद्भुत वाटलं. म्हणजे मी त्या आनंदाची काय उपमा, म्हणजे त्याची तुलना कशाची करतो की जेव्हा आपला जो पहिल्यांदा चंद्रावर गेलेला चंद्रवीर होता की नाही, तो म्हणाला मला पृथ्वीकडे बघून एवढा आनंद झाला, त्याच्यापेक्षा थोडा तसूभर जास्त आनंद मला त्या दिवशी झाला ज्या दिवशी मी माळावरून आमचं गाव बघितलं. कारण गावाचा हा व्ह्यूच मी बघितला नव्हता की गाव म्हणजे काय. तर आम्ही गल्ल्यातून फिरतोय, मी असं कुठं बघितलं गाव. म्हणजे मी लांबून पाहिलं तर एक अशी लांब चांदेरी पट्टी दिसते, साडी वाळू घातल्यासारखी. मग माझ्या लक्षात आलं ही तर आमची सीता नदी आहे टॉप व्ह्यू ना. साडी अशी पांढरी अशी वाळू घातल्यासारखी, एक काड्याच्या डब्यात ठेवल्यासारखे गावाच्या बाहेर अशा काड्याच्या डब्या. अरे ही तर आमची शाळा आहे, हे वर्ग आहेत, टॉप व्ह्यूने दिसत आहेत. मध्येच गावामध्ये एक वडाचं हिरवं झाड दिसतंय, मध्येच मंदिराचे असे वर आलेले असे शिखर दिसत आहेत, एक मशिदीचा मिनार दिसतोय. आणि मी त्या दिवशी असं हरखून गेलो की अरे माझं गाव असं मी पाहिलंच नव्हतं, काय सुंदर आहे माझं गाव. प्रत्येक गोष्टीची अनुभूती त्यावेळेला घेता येत होती. प्रत्येक कृतीतून, प्रत्येक गोष्टीमधून ती अनुभूती खरं तर घेता येते. आणि त्याचे परिणाम मग पुढे कवितेमध्ये, मग कवितेत मांडत असताना मला एवढे व्ह्यूज मिळाले ना की एक दृष्टिकोन, कोण मिळणं, तुम्हाला कंगोरा मिळणं खूप महत्वाचं आहे. पण मग असा कुठला दृष्टिकोन किंवा अशी कुठली गोष्ट आहे की ती जास्त भावली? मुळामध्ये मला काय आहे की असं नाहीये की हेच भावलं पाहिजे. मला प्रत्येक गोष्टीमध्ये खूप उत्सुकता आहे. म्हणजे आता तुम्ही दिसलात, हे दिसले, तर मला असं वाटतं हे कोणत्या गावचे आहेस. मी विचारतो त्याला तुम्ही कोणत्या गावचे, कारण मला माहिती आहे प्रत्येक माणसाची गोष्ट असते. ती गोष्ट महाकादंबरी होणार नाही, पण गोष्ट असते. तो एक माणूस कोणत्या तरी गावचा असतो, शोधणं महत्त्वाचं, त्याची सफरिंग असते आणि तो एका वाक्यात आपल्याला सांगतो की मी असं आहे, मी गावचा आहे. आपल्याला गोष्ट कळते. तर ही तुमच्यामध्ये जी उत्सुकता असते की नाही, ती उत्सुकता तुम्हाला सगळ्या घटनांकडे बघायला लागतं की हे असं आहे, मग गाव आहे, ही नदी आहे, बघ आमच्या तिथे मासे पकडणारे आमचे मित्र असायचे, आम्ही त्यांच्याबरोबर जायचो, कधी कधी शाळा बुडवायचो आणि त्यांच्याबरोबर जायचो. तर त्या दिवशीचा जो काही दिवस असायचा, मग त्यांनी आम्हाला मासे पकडायला शिकवायचं. ते कोळी भोई समाजाचे असायचे आमच्याकडे, ते पकडायचे मासे. मग तिथे कुठलं नेट असायचं, काय असायचं, जाळी कुठली आली, मग शर्ट काढा, शर्टनी मासे पकडा. मग शर्टामध्ये एके दिवशी कासवाचं पिल्लू येतं. आता हा जो अनुभव आहे ना की तुम्हाला एक कासवाचं पिल्लू सापडणं म्हणजे एखाद्या कवीला एक कवितेचं बीज सापडल्यासारखं आहे. तर माझी जडणघडणीमध्ये या सगळ्या गोष्टींचा, मी पोथ्या ऐकल्या, मी कीर्तनं ऐकली, मी ग्रामीण नाटकं पाहिली. आमच्या गावात ग्रामीण नाटकं व्हायची. म्हणजे काय व्हायची की प्रत्यक्ष रंगमंचावर जाळ पाहण्यास विसरू नका, याल तर हसाल, न यार तर फसाल, सरपंच खुनी, पाटील बैमानी, अर्थात भाऊजीचा खून, अशी जाहिरात व्हायची रस्त्यानी. आणि आम्ही असं बघायचो की काय सुंदर आहे. आणि मग तो एक माणूस, हमखास तेव्हा स्त्री पात्र नव्हतं, स्त्री पात्र हे पुरुष करायचे. मग आमच्या गावातला जो सुंदर पुरुष असायचा तो स्त्री व्हायचा. मग वर्ष त्याला मिशा काढाव्या लागायच्या,
त्याला ते गंगावन लावायचे, त्याला साडी नेसवायचे आणि तो छान पदं म्हणायचा, काय जे असेल ते. मग वर्षभर त्याला चिडवायचे, बाई बाई म्हणून. म्हणजे अशा किती गोष्टी आहे आपल्या आजूबाजूला की ज्यांनी आपण समृद्ध होत गेलो, आपल्याला आपल्या भाषेला समृद्धी आली आहे. किती गोष्टी आहेत. भाषेची समृद्धी म्हणाल तर मी जी भाषा ऐकली आहे ना तिथे, मी तर आवाज गाणी ऐकली मी कितीतरी. तर रंगपंचमी यायची तर ते बंजारा समाजाचे लोक आमच्याकडे यायचे आणि ते सुंदर गाणं म्हणायचे, परात वाजवायचे. आणि ते परात वाजवायचे तर त्या परातीमध्ये जे गाणं आम्ही ऐकायचो की राम लक्ष्मण दोनो भाई रे बामन को छोरो, असं काहीतरी सुंदर त्या बायका आवाज. असे पहा काय गाणं आहे, असं गाणं कुठेच ऐकलं नाही. किंवा आरत्या असतील किंवा कुठलं तरी एक गुराखी गाणं म्हणायचा किंवा गोंधळ. आता सांगायला तुम्हाला हरकत नाही, तेव्हा मी चोरून तमाशे पण पाहिले. म्हणजे तेव्हा सांगता येत नव्हतं हे, पण तमाशे का पाहिले तर एवढी मोठी ती आमच्या गावामध्ये कला आहे ती. नाही तेव्हा ते निषिद्ध होतं ना, आणि छोट्या मुलांनी ते पाहायचं नाही, पण मी ते चोरून पाहिले आणि तेव्हा मला ते सगळं सवाल जवाब आठवतो. मला तो सगळा त्यांचा जो काही वगनाट्य असेल ते आठवतो, त्याच्यामधला पेंद्या आठवतो, कृष्ण आठवतो, मावशी आठवते. गणासवंदन करून आम्ही 12 गावं फिरू आणि चला चला गवळण झाली सुरू. कशी ठुमकत आली राधा, तिला किसनाची झाली या बाधा. यमुनेवरती भरजवानीचा माठ लागली भरू आणि चला चला गवळण. असे ऐकतोय आम्ही की काय हे सुंदर आहे. इतकं सगळं ते झिरपत गेलं म्हणजे ते अजून मी विसरू शकलो नाही. त्याचा प्रभाव एक 50 वर्ष माझ्यावर आहे, 40 वर्ष माझ्यावर आहे. तर ती काय अलौकिक अद्भुत गोष्ट असेल. आमच्याकडे रामलीला येत होत्या, रामलीला राजस्थानमधून 10 दिवस. पहिल्या दिवशी रामाचा जन्म व्हायचा, शेवटी रामराज्याभिषेक, आणि रोज आम्हाला आज काय, मग आज युद्ध व्हायचं, मग आज लंकेला गेले. बरं ते काय होतं त्याच्यामध्ये. आता चला ते निघाले लंकेला, तर तिथे गोल गोल फिरायचे. ती वाद्य असं धडधड धडधड असं वाजायचं. हा चला आली का रे लंका, पुन्हा तिथेच फिरतात. मग तो त्या सगळ्याची अनुभूती आपण मग एक जण म्हणायचा ते बघ ते काहीतरी चमकते तिकडे, बहुधा ते सोनेरी कळस दिसतोय, तीच लंका असेल. आम्ही म्हणायचो आली लंका. आली लंका. ॲझम्पशन जे आहे ना, जे नाटकाच्या थेअरीमध्ये असतं ते आम्हाला तिथे कळलं. स्टॅनिस्लॉव्हस्की नंतर वाचलं मी, पण स्टॅनिस्लॉव्हस्कीची अनुभूती मी माझ्या गावात घेतली, जिवंत अनुभव. म्हणून माझा गाव मला सगळ्यात श्रीमंत आणि सगळ्यात मोठी प्रेरणा म्हणा, जडणघडण म्हणा का वाटतं. म्हणजे कोणी मला विचारलं तर मी हेच सांगतो पुन्हा पुन्हा. त्याचं कारण मला इथे पहिल्यांदा कलेचा स्पर्श झाला. मी चित्र काढत होतो. चित्र म्हणजे काय, कॅनव्हास होते का, रंग होते, काही नव्हतं. माझे वडील शिक्षक, त्यांच्या नेहरू शर्टाच्या खिशात खडू असायचे, खडूचे तुकडे. ते शाळेतून आले, खुंटीला शर्ट लटकवला की मी आधी खडूचे तुकडे काढून घ्यायचो आणि मग त्या खडूनी मी चित्र काढायचो. सारवलेल्या भिंतीवर गणपतीचं चित्र काढ, काहीतरी काढ. पण ही चित्रकारिता फार पुढे गेली नाही. त्याचं कारण मला काही ते पुढे तसा स्कोप मिळाला नाही. पण ते जास्तीत जास्त असं झालं की मग मला आमच्या गावामध्ये तुळशीच्या लग्नाला राधा दामोदर काढायला बोलवू लागले, किंवा लग्न असलं तर गणपतीचं चित्र काढायला बोलवू लागले. त्याच्यावर फार मी चित्रात पुढे गेलो नाही. पण झालं असं, कवितेचा प्रवास मात्र पुढे गेला. कवितेचा प्रवास गेला. त्याचं मूळ कारण असं की हे सगळं मी ऐकत होतो, पण मला बालभारतीची जी पुस्तकं आहेत त्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये प्रथम मला छापील कविता सापडली. या बालांनो या रे या, लवकर भरभर सारे या, मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा समजा स्वस्त बसे. वारुळ वारुळ मुंग्यांचे वारुळ, कृमिकीटकाणी बांधले देऊळ, मृत्तिकेचा कण एक एक घेऊन, शिंगे रंगविली बाशिंगे बांधली, चढविल्या झुली आयनेदार. राज पोळ्यावरची कविता होती. खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंदड्या, उडविन राई राई ये वड्या, पुण्या गावचे पाटीला आपण, कुठे चालला असे शिव ही ओलांडून तीरसे. वारुळ वारुळ मुंग्यांचे वारुळ, कृमी कीटकाने बांधिले देऊळ. मी अशी तुम्हाला 1 तासभर कविता सांगतो. त्याचं कारण असं आहे, त्या कवितांची पुस्तकं मला मिळाली, मला स्वर्ग मिळाल्यासारखं झालं. माझं शाळेत मन खूप रमत नव्हतं. कवितांमध्ये आमच्या शाळेमध्ये काय होतं की जिल्हा परिषदेची साधी शाळा होती, मस्त शाळा होती, आणि त्या शाळेला ज्या खिडक्या होत्या त्याला ग्रिल नव्हते, दरवाजे नव्हते. तर मी त्या बेंच जिथे बसायचो त्या बेंचपाशी, तर ती जी ग्रिल होती ना, तो माझा दूरदर्शनचा टीव्ही होता. ती स्क्रीन होती माझी, की माझं इकडे मन लागलं नाही तर मग मी ते माझ्या स्क्रीनमध्ये बघायचो. तर बाहेर मला बाजार दिसायचा, मला बकरी घेऊन चाललेला एक माणूस दिसायचा, पक्षी उडत जाताना दिसायचे, मला तिकडे लांब एक काहीतरी बस चाललेली दिसायची. माझा स्क्रीन होता. आणि मग कधी कधी फारच कंटाळा आला तर सांगू नये, आता पण सांगितलं पाहिजे कवीनी सगळं खरं खरं, की मग तेच माझा संकटकाळी बाहेर जायचा पण मार्ग होता. तिथून उडी मारली
की मागे तर मोकळं शिवार म्हणजे होतं. इतक्या असंख्य अनुभवांनी आणि प्रत्यक्ष घेतलेल्या म्हणू शकतो आपण त्या अनुभवांनी कविता मनात रुजत गेली, उमलत हो, गेली. हो. 4 ओळी तुमच्या कवितेच्या ऐकायला आवडतील. हो. खरं तर काय, मी ज्या प्रकारची कविता लिहितो, आता खरं पाहिलं तर हे सगळं सांगितलं तर मी काय निसर्ग कविता लिहितो का वगैरे असं असू शकतं, पण मी काय असं निसर्ग, माझ्या कवितामध्ये निसर्गाच्या प्रतिमा आहेत, पण महानोरांसारखी निसर्ग कविता, आधी प्रत्येकाचा पिंड वेगळा असतो. खरं. आपण आपल्या पिंडाप्रमाणे कविता लिहिलेली असते, लिहावी लागते. आता मी एक कविता लिहिली आहे, मोठ्या अनुभवाची कविता आहे ती. आईल राहू पैल जाऊ पात्र सारे कोरडे, आईल राहू पैल जाऊ पात्र साडे कोरडे, झाड लावू झाड राखू, वा. झाड लावू झाड राखू सावलीला कातडे. कवीला प्रश्न पडतायत सारखे, आणि शेवटी तो म्हणतो की जे आता आपण करतोय, शब्द देऊ शब्द घेऊ, शब्द देऊ शब्द घेऊ. कवी हेच करतो, त्याचा व्यवहारच आहे. शब्द देऊ शब्द घेऊ, अर्थ कोठे सापडे, अर्थ कोठे सापडे. आपल्या सगळ्या जीवनाचा सार आहे, आपण सगळ्या गोष्टीचा अर्थ शोधत भटकतो आहोत. आजच्या दिवसाचा अर्थ काय, आपल्या बोलण्याचा अर्थ काय, खरं आहे. मराठी भाषेचा अर्थ काय, अभिजात झाली म्हणजे अर्थ काय. मग अभिजात झाली तर ती आधी अभिजात नव्हती का? होती. अभिजात झाली म्हणजे तिच्यावर फक्त नाममुद्रा उमटवली. जी ज्ञानेश्वराची भाषा आहे, जी चक्रधराची भाषा आहे, जी नामदेवाची भाषा आहे, जी तुकोबाची भाषा आहे, ती अभिजातच होती. पण अर्थ शोधत असताना एक व्यवस्था असते, त्या व्यवस्थेमध्ये तिच्यावर ठप्पा पडला, ही अभिजात आहे, ती अभिजात होतीच. हा अर्थ आपण शोधला मराठी भाषेच्या बाबतीमध्ये. आपल्या जगण्याच्या प्रत्येक दिवसाचा अर्थ शोधतो आपण. आज असं आहे, आज हे आहे, आज ते आहे, हे असं काय बरं, हे असं का म्हणाले असतील बरं. असे कवीलाही अनेक प्रश्न पडत असतील नाही? कवीला प्रश्नच पडतात, दुसरं काहीच पडत नाही. आणि प्रश्न पडणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. प्रश्न पडत नसतील तर त्यांनी सावध व्हावं. ते बेरंग आयुष्य होतं आपलं. बेरंग होतो, निरस निरस आयुष्य आयुष्य होतं. होतं. आपण आणि इतर प्राणी वेगळे का आहोत? आता आपण म्हणजे मानव. मानव हा या सृष्टीतलावरचा सर्वश्रेष्ठ प्राणी आहे. सर, बऱ्याचदा तुमच्या कवितांमध्ये स्त्रीवर्ग, ग्रामीण स्त्री डोकावते, तर ते कसं काय म्हणजे तुम्ही शोधता? हे फारच सुंदर प्रश्न विचारलात तुम्ही. मी ज्या गावातल्या बायका पाहत होतो त्यांच्याबद्दल मला काय वाटत होतं माहिती नाही. का वाटत होतं म्हणजे उदाहरणार्थ कशा पाहत होतो तर तीच बाई भाकऱ्या थापते दिवस सकाळी, पुन्हा ती शेतावर कामाला जाते, शेतात काम करते, पुन्हा येताना ती त्या जळतणाचा भारा घेऊन येते घरी, पुन्हा येते, पुन्हा चूल पेटवते, पुन्हा सगळ्यांना जेवू घालते, पुन्हा थोडंसं ते काहीतरी झोपते, दळण टिपण निसण टिपण करते, पुन्हा झोपते, सकाळी 4ला उठते, दळते. हेच मी पाहतो. मी काही तर असं चित्र पाहिलंय. मी एकदा काय झालं की एका कुठल्या तरी दिवाळी अंकाने माझा इंटरव्ह्यू घेतला आणि मला आईच्या संदर्भात काहीतरी होत होते, आणि त्याने सांगितले की तुमच्या आईचा फोटो आम्हाला द्या दिवाळी अंकात छापायसाठी. आणि मला धक्का बसला की माझ्या आईचा फोटो आहे तसे कुठे, पण छान असा फोटो नाहीये घरामध्ये. माझ्या आजोबांचे फोटो आहेत, माझ्या पंजोबाचे फोटो आहेत, कोणीतरी असं घोड्यावर बसलेले आहेत माझे पंजोबा, त्याचा बैठकीत लावलेला फोटो आहे, पण माझ्या पणजीचा फोटो लावलेला नाहीये. ही घरोघरची गोष्ट आहे. माझ्या आजोबांचे बंदूक घेतलेले फोटो असतात, आजी कुठं गायब झाली, आणि आजीशिवाय आजोबा कसे काय उभे राहिले बंदूक घेऊन, हा नाही विचार केला आपण. किंवा घरामध्ये सुद्धा फोटो जे असतात सगळे, तुम्ही बघा बैठकी दर्शनी भागावर कोणाचे फोटो असतात, किती स्त्रियांचे फोटो असतात. त्यामुळं आता मला फार बरं वाटतं की मला मुलगी आहे आणि तिने मात्र सगळं घर काबीज केलं आणि ती तिचे फोटो लावते पाहिजे तिथे. तर मला वाटतं चला काहीतरी ते होतंय त्याच्यामध्ये. आणि गंमत अशी आहे की मग स्त्रियांचे फोटो कुठेतरी ती ग्रुप फोटोमध्ये बसलेली उभी असलेली आई दिसते आपल्याला, तिचे डोळे मिटलेले आहेत, तिच्या चेहऱ्यावर कळतंय की ती थकली आहे, ती चुलीपासून उठून आली आहे. हे जे पाहत होतो ना मी, किंवा मी अशा बायका पाहिल्यात की कायम चुलीपाशी बसलेल्या, म्हणजे त्यांचे चेहरे सुद्धा धुरामध्ये मर्ज झालेले असे, असं मी पाहिलंय. आणि त्या सारख्या चहा करून देत आहेत, भाकऱ्या करतायत, भात करतायत, जेवू घालतायत. कोणतरी म्हणतात ते बसली की म्हणतात अगं ते चहा टाकतायत. ती तिथेच बसलेली आहे बाई, चूल पेटलेली आणि बाई पण तिथे बाई विजलेली आहे तिच्या चुलीजवळ, अशी काहीतरी विचित्र अवस्था. तर यातून मी पाहत गेलो, आणि पाहत गेल्यामुळे ती स्त्री माझ्या कवितेमध्ये आली. आणि ती स्त्री नक्कीच बंडखोर स्त्री नाहीये. ती मला
बंडखोर व्हायला पाहिजे आता बदललाय काळ, पण जेव्हाची ती तेव्हा मी चितारलेली स्त्री आहे ना, ती दुबळी मी देवा मला दुबळी राहू दे, असं जे संत कवितेमध्ये आलेलं आहे की नाही, तशा त्या स्त्रिया होत्या. मग या स्त्रियाबद्दल कवीला जर प्रश्न पडणार नसतील तरच नवल आहे, की त्याला प्रश्न पडतात की अरे पुरुष असे आहेत आणि स्त्रिया अशा आहेत, असं का बरं? त्याच्यावरची आपल्याकडे आहे का एखादी, आम्हाला खरंच ऐकायला आवडेल की हो. ती जी ग्रामीण स्त्री तुम्ही उभी केली, आणि आता खूप छान सांगितलं तुम्ही की चूल पेटली आहे पण तिच्यातली ती स्त्री विझली आहे, हे खूप सुंदर तुम्ही हो, आता मांडलं. एक कविता आहे, तिचं नाव आहे चिक्कीबाई चिक्की. चिक्कीबाई चिक्कीबाई चिक्की ही लोकलयीतली कविता आहे. आपल्या जे लोकलयी असतात ना, गाणी असतात आपले बायकांचे, कोकणचा राजाबाई झुम, तशा त्या मराठवाड्यातल्या काही ज्या लोकलयी आहे त्याच्यातली कविता आहे ती. चिक्कीबाई चिक्की मुठभर चिक्की, जन्माच्या आधी गेल्या कुठं लेकी. आपल्याकडे लेकीला जन्मच देत नाहीत ना. चिक्कीबाई चिक्की मुठभर चिक्की, जन्माच्या आधी गेल्या कुठं लेकी. चुनाबाई चुना काथा संग चुना, भाकरी संग भासतात सासरी सुना. चुनाबाई चुना काथा संग चुना, भाकरी संग भासतात सासरी सुना. लाहीबाई लाही मक्याची लाही, प्रतिमा सगळ्या त्या खेड्यातल्या आहेत. लाहीबाई लाही मक्याची लाही, गोऱ्या गोऱ्या रुपड्यात मनच नाही. तिला कुठं मन आहे? बाईला नुसती गोरी आहे ती, आणि पुरुषाला ती गोरीच बाई पाहिजे, मन कुठं पाहिजे तिचं. म्हणून लाहीबाई लाही मक्याची लाही, गोऱ्या गोऱ्या रुपड्यात मनच नाही. ढोंगबाई ढोंग लाजाळूचं ढोंग, लाजाळूचं झाड असतं. ढोंगबाई ढोंग लाजाळूचं ढोंग, वेळना वखत हाकना बोंब. म्हणजे तिच्या मनाचं काही नाही, पुरुषाच्या मनात आलं तेच होतं घरात, अशा अर्थाने. ढोंगबाई ढोंग लाजाळूचं ढोंग, वेळना वखत हाकना बोंब. काठबाई काठ पदराचा काठ, काठबाई काठ पदराचा काठ, मंथाल तवाच टेकविल पाठ. पुरुषांनी म्हणलं तेव्हा ती पाठ. वासबाई वास आजागळ वास, वासबाई वास आजागळ वास, वजा खाली चेंगरला बापुडा सास. गडीबाई गडी बलवान गडी, गडीबाई गडी बलवान गडी, बाईला गाडून बांधितो गडी, बाईला गाडून बांधितो गडी. गेली बाई गेली सवाशीन गेली, गेली बाई गेली सवाशीन गेली, जुनी गेली म्हणून नवी कोरी आली. गेली बाई गेली सवाशीन गेली, जुनी गेली म्हणून नवी कोरी आली. झराबाई झरा झुळझुळ झरा, शेवट आहे आणि अत्यंत महत्वाचा आहे. झराबाई झरा झुळझुळ झरा, 3 दिसाचा इटाळच बरा, 3 दिसाचा इटाळच बरा. किती संवेदनशीलतेने मांडलंय तुम्ही सगळं. मला असं वाटतं की सर, की या सगळ्यासाठी जेव्हा आपण कविता, भाषा या सगळ्यांविषयी बोलतो, किंवा अनुभूती, अभिव्यक्ती ज्या सगळ्यांविषयी आपण बोलतो, त्याच्यासाठी वाचनही तितकंच महत्वाचं आहे. तर तिकडे तुम्ही कसे वळलात? जसं मी सुरुवातीला त्याचं सूचन केलं होतं की वाचन मी लहानपणी नाही वाचलं, काही नाही वाचलं. म्हणजे मला वाचायला एवढं भोवताल होतं की कुठे पुस्तक घ्यायला वेळ होता मला. म्हणजे मला वेळच नव्हता तिथे, कारण मला सकाळी काही ठरलेलं होतं. दुपारी माझी आई म्हणायची की अरे तू जेव तर पटापट, जेवत जेवत तोंडात घास घेऊन काय पळतोस. तर बाहेर माझ्या 1000 गोष्टी वाट पाहायच्या असायच्या. म्हणजे आमच्या गावामध्ये कोणीतरी सांगायचं की ते मुंगूसवाला आला, हे आपला अस्वलवाला आलाय. मग अस्वलवाला आला तर मी तिथे पाहिजे ना. तो गावात पैसे मागायला यायचा अस्वलवाला. एक पूर्णा स्टेशनहून यायचे ते 2 मुस्लिम माणसं दाढीवाले, 2 अस्वलं घेऊन यायचे. ते आल्यापासून त्यांच्या सोबत आम्ही, जसं काही व्हिजिलन्स स्क्वॉड आहे, कुणीतरी सांगितलं, अपॉइंट केलंय आम्हाला, आम्ही पाहायचो कसं होतं. मग ते कसं होतं, हॅपनिंग नव्हती. किती भाग्यवान टीव्ही नव्हता माझ्या लहानपणी, किती भाग्यवान मोबाईल नव्हता. कदाचित ह्याला मी दुर्मुखलो असतो सगळ्या गोष्टीला. ते ह्या सगळ्या हे वाचनच होतं माझं, पण ते ग्रंथाचं वाचन. आणि मग हळूहळू ते कॉलेजमध्ये सगळं होत गेलं. मग दरम्यान काय झालं, मला एक अलिबाबाची गुहा सापडावी तशी एक गोष्ट सापडली त्या काळामध्ये. ते म्हणजे अंबेजोगाईमध्ये एक साहित्य निकेतन नावाचं ग्रंथालय. आणि तिथे मी एकदा गेलो, मध्ये पाहिलं तर पुस्तकं. मग मी एक पुस्तक बघितलं, वाचायला लागलो. थोडासा संदर्भ होता तिकडचा, गावाकडचा, थोडासा जिवंत पुस्तकांचा होता, तो जुळला पुस्तकांशी. आणि मग मी त्या ग्रंथालयाचा एवढा काय म्हणता येईल, एवढा वेड लागलेला वाचक झालो. मग नंतर ते मी एका दिवसात एक पुस्तक, सगळं महत्त्वाचं वाचन मी त्या ग्रंथालयात केलं. अगदी खरं. इतका छान अनुभूती, इतका छान प्रवास तुम्ही आम्हाला सांगितला की म्हणजे आता इथे बसल्या बसल्या मला ती नदी दिसली, ती शाळा दिसली, ती पायवाट दिसली, ती सरिता नदी दिसली, सीता नदी दिसली. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी, जे शब्द आपल्याला शिकवतात, आणि निसर्ग,
निसर्गातून आपण शिकत असतो आणि ते संस्कार आपल्यावर घडत असतात. तर अगदी आत्ताची कविता किंवा कविता आणि आत्ताच्या काळामध्ये काय संदर्भ द्याल किंवा काय सांगाल, काय तरुणांनाही काय सांगावं असं वाटतं? तरुणाईला मला एकच काय होतं, आता जगणं तर बदलतं. म्हणजे मी जर म्हणालो नदी कुठे गेली, आता ते झाडं कुठे गेले, कारण तुम्ही तो तेव्हाचा अनुभव घेतलेला आहे, त्यातून हे सगळं जन्माला आलंय. पण मला असं वाटतं आत्ताच्या पिढीला दुर्भाग्य म्हणू शकतो किंवा त्यांचं भाग्य म्हणू शकतो, जे काही आहे, पण हे अनुभव नाही घेता येत. पण तरी आत्ताच्या कवितांची स्टाईल वेगळी आहे किंवा अभिव्यक्ती वेगळी आहे. तर काय सांगाल? काय असतं, आपण काळ बदलला, जग बदललं, आता कुठे गेलं, नदी कुठे गेली, जे मी सगळं सांगतोय नॉस्टॅल्जिक म्हणून सांगत नाही मी, हा संस्काराचा भाग सांगतोय. हो, मी जरी आज असलो तरी मी नदीत आता कुठे नाही, मला पाहायला नदी नाहीये, पण ती बघितली. पण माझ्या आज जी नदी आहे ती नदी कोणी वाळवू शकत नाही, तिच्यावर बांध नाही टाकू शकत, ही गंमत असते. आणि एक लक्षात घ्यायचं, काळ जरी किती बदलला तरी त्या काळाचं एक गाणं असतं, त्या काळाचं एक स्वतंत्र गाणं असतं. आता मला असं वाटतं, मी ज्या विद्यापीठामध्ये आता शिकवतो त्याच विद्यापीठाचा, त्याच विभागाचा मी विद्यार्थी आहे, त्याच वसतिगृहात मी राहत होतो 35 वर्षापूर्वी समजा. तर मला कधी कधी एके दिवशी मी वसतिगृहात गेलो, आता मी प्राध्यापक आहे तिथे, मी गेलो आणि मला असं वाटलं की अरे तेव्हासारखी मजा नाही का आता. पण तसं नाही, ती मुलं छान धिंगाणा करत होती, ती मोबाईल पाहत होती, त्यांचं काहीतरी वेगळे चित्र लावलेले होते. तर माझ्या लक्षात आलं असं नाही. आपण काय होतं की आपल्याला असं वाटतं माझ्या हातातून निसटलं, याचा अर्थ ते जगण्यातून निसटलंय असं नसतं. माझ्या हातातून निसटलेली गोष्ट दुसऱ्या कुणाच्या तरी हाती लागलेली असते. म्हणजे मी आता आमच्या अंगणामध्ये पाणी साचल्यानंतर कागदी होड्या सोडवत नाही, कागदी होड्याकडून सोडत नाही. पण मला वाटतं काय आता काय खरं आहे त्या होड्यांचं. तुम्ही बघा, नवे मुलं आहेत अजून होड्या सोडवणारे, फक्त ते त्यांच्या हातात गेले सगळं सूत्र. असं जर समजलं तर नवी पिढी सुद्धा त्यांच्या पद्धतीने विचार करते. आता खूप मुलं आहेत ज्यांनी मराठी चित्रपट हा किती मोठ्या वरच्या दर्जाला नेऊन ठेवला. हे सगळे तरुण मुलं आहेत आणि योगायोगाने सगळे हे IT इंजिनिअरिंग वगैरेवाले मुलं आहेत, ज्यांनी इंजिनिअरिंग केलं, मोठं पॅकेज घेतलं, 2-4 वर्ष 10 वर्ष नोकरी केली आणि त्यांच्या लक्षात आलं की यांना हे काही तथ्य नाही, ते कलेकडे आले. त्यांना फायदा असा झाला की त्यांची कलेची बाजू पण पक्की होती, पण त्यांची सगळ्यात महत्त्वाची बाजू तांत्रिक बाजू पक्की होती, कारण ते इंजिनियर होते. त्यांना कॅमेरा कसा हाताळावा, इथे बोलणं आणि कॅमेरा हाताळणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, पण त्यांना त्या दोन्ही येत होत्या. त्यामुळे त्यांनी सुंदर सुंदर सिनेमे काढले. मराठी सिनेमा जो एका आवर्तात अडकलेला होता हिंदी सिनेमाच्या नक्कल करण्यामध्ये, तर मराठी सिनेमाला साऊथ सिनेमासारखा स्वतःचा चेहरा सापडला. त्याचे कारण ही नवी पिढी आहे. किंवा आताच्या नवी पिढी जी गाणी तयार करतात, नवे संगीतकार आहेत, नवीन नाटकं निर्माण होत आहेत, किती सुंदर नाटकं, नवीन लेखक निर्माण होत आहेत, नवीन कवी त्यांची गोष्ट मांडतायत. हा असं नाहीये, तर सगळं आहे. फक्त काय होतं की आपला पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो तो आपल्याला असं वाटतं की नाही ते आमच्या काळात होतं तेच खरं नाही, तुमच्या काळात होतं तेच तसं नाही, आजच्या काळाप्रमाणे असणार. आणि ज्याला त्या काळाशी सम साधता येते तो समकालीन राहतो. वा, मला असं वाटतं खरंच खूप छान सांगितलं की जसं आपल्याला असं वाटत असतं की आपल्या हातातून सुटलं आणि ते सुटलं, तर तसं नाहीये, तर ते समोरच्या पिढीच्या हातात जात असतं. आपली भाषा, संस्कृती, सभ्यता, परंपरा ह्या भावभावना अशाच आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करत असतो. सर, या शब्दांच्या वाटेवर इतकी सुंदर अनुभूती इथे बसल्या बसल्या आज तुम्ही दिलीत, इतक्या छान गप्पा मारल्या, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू. आपल्या शब्दांच्या वाटेवरच्या पुढील भागात पुन्हा एका नवीन मान्यवराचा आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार.